चला तर मग आजच्या या विशेष भागातून आपण हेच समजून घेऊया की या मंदिराला जिवंत का म्हणतात. खरं तर हे एक असं ठिकाण आहे जिथे श्रद्धा आणि इतिहास अक्षरशः एकरूप होतात. इथल्या लोकांचा इतका ठाम विश्वास आहे की हे मंदिर म्हणजे देवीचं खरंखुरं जिवंत घर आहे. चला मग आता जरा खोलात शिरूया. एखादं मंदिर जिवंत असतं म्हणजे नेमकं काय? तर या जिवंतपणाचं सगळं मूळ आहे ना, ते जागृत देवस्थान या संकल्पनेत आहे. तर एक असं ठिकाण जिथे देवता फक्त वास करत नाही, तर ती जागी आहे, भक्तांच्या प्रार्थनेला प्रतिसाद देते असं मानलं जातं. आणि याच ठाम श्रद्धेमुळे अंबाबाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या देवीचं मंदिर भारतातल्या सर्वात महत्त्वाच्या शक्तिपीठांपैकी एक बनलंय. अच्छा, तर या श्रद्धेमागे आहेत दोन महत्त्वाच्या पौराणिक कथा. पहिली कथा आपल्याला सांगते की असं काय झालं की देवी लक्ष्मीला तिचं स्वर्गातलं घर म्हणजे वैकुंठ सोडून पृथ्वीवर यावं लागलं आणि तिने राहण्यासाठी कोल्हापूरच का निवडलं. आणि दुसरी कथा तर तितकीच जबरदस्त आहे. असं म्हणतात की देवीने कोल्हासूर नावाच्या एका राक्षसाचा वध केला आणि मरताना त्याने मागितलेली शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी देवीने या शहराला त्याचं नाव दिलं, कोल्हापूर. वर्षातून दोनदा इथे कसा चमत्कार घडतो जो आजच्या इंजिनियर्सना सुद्धा थक्क करून सोडेल, तो म्हणजे किरणोत्सव. आणि हा सोहळा एक मोठा प्रश्न निर्माण करतो की अरे, कित्येक शतकांपूर्वी बांधलेलं हे दगडी मंदिर मावळत्या सूर्याचं स्वागत करण्यासाठी इतकं परफेक्ट, इतकं अचूक कसं काय असू शकतं. ही जी प्रक्रिया आहे ना, ती तब्बल 3 दिवस चालते. एकदम अद्भुत आहे. बघा, पहिल्या दिवशी काय होतं, मावळत्या सूर्याची किरणं थेट पश्चिमेच्या दारातून येतात आणि देवीच्या पायांना स्पर्श करतात. दुसऱ्या दिवशी तीच किरणं वर सरकून देवीच्या कमरेपर्यंत पोचतात. आणि तिसऱ्या दिवशी तर ही सोनेरी किरणं देवीच्या संपूर्ण मूर्तीवर पसरतात. तिच्या चेहऱ्याभोवती जणू एक दैवी तेजोवलय तयार होतं. असं वाटतं जणू काय सूर्यदेव स्वतः देवीला वंदन करायला आलाय. आणि याच्याही पलीकडे जाऊन या मंदिराची खरी शक्ती आहे ना, ती इथल्या लोकांच्या त्या अखंड, त्या जिवंत श्रद्धेमध्ये आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे माहितीये, की इथे होणारे रोजचे विधी ह्या श्रद्धेला सतत जिवंत ठेवतात. म्हणजे देवी ही कुठली तरी दूरची देवता नाही, तर ती आपल्या शहरावर लक्ष ठेवणारी एक प्रेमळ आई आहे. ही भावना या सगळ्या विधींमधून आणखी घट्ट होते. अगदी पहाटे देवीला जाग करणाऱ्या काकड आरतीपासून ते रात्री शहरातून निघणाऱ्या तिच्या पालखीपर्यंत इथे भक्तीचा प्रवाह एक क्षणही थांबत नाही. आणि सणांच्या दिवशी, अरे बापरे, तेव्हा तर इथे अक्षरशः भक्तीचा महासागर लोटलेला असतो. एका दिवशी लाखोंच्या संख्येने भाविक इथे दर्शनासाठी येतात.